सोलापूरमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय वादाचं रूपांतर रक्तरंजित संघर्षात झालंय। मनसेच्या बाळासाहेब सरवदे या तरुण पदाधिकाऱ्याची धारदार शस्त्रानं भोसकून हत्या करण्यात आली आहे। मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी असलेल्या बाळासाहेब सरवदे यांची राजकीय वादातून हत्या झाल्याचा आरोप आहे। आज अमित ठाकरे सरवदे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत। विषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी वसीम अत्तार यांच्याकडून। वसीम, अमित ठाकरे सरवदे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतील, साधारणतः किती वाजता पोहोचतील? लागवी निश्चितच पाहिलं गेलं तर सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जे आहे ते सोलापुरातील राजकीय वादातून जे आहे ते हत्या झाल्याची जी आहे ते घटना समोर आलेली आहे। मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे जे आहे यांची हत्या जी आहे ते करण्यात आलेली आहे आणि या हत्या प्रकरणी जे संशयित आरोपी आहेत या संशयित आरोपींना जे आहे ते पोलिसांकडून अटक देखील जे आहे ते करण्यात आलेली आहेत। भाजपाचे उमेदवार शालन शिंदे आणि त्यांच्यासोबत अन्य आरोपींना जे आहे ते या ठिकाणी पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्यांना न्यायालयीन कोठडी देखील जे आहे ते सुनावलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर मनसे पक्षाकडून जे आहे ते दखल घेण्यात आलेली आहे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे जे आहे ते साधारणपणे 11 वाजता सोलापुरात दाखल होणार आहेत आणि 11 नंतर तुम्ही असेच आमच्या सोबत जोडले राहा। याच मुद्द्यावर महत्त्वाची बातमी समोर येते ज्यावर मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे। बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणामध्ये दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलाय। हत्येचे आरोप असलेल्या शिंदे परिवाराकडून हा तक्रार खरं तर करण्यात आलेली होती। मृत बाळासाहेब सरवदेंच्या कुटुंबियातील 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं कळतंय। काय नेमकं हे सगळं प्रकरण आहे? आता आरोप प्रत्यारोप होत आहेत। वसीम, लागवी निश्चितच पाहिलं गेलं तर या प्रकरणी जे आहे ते सरवदे कुटुंबियातील लोकांवरती देखील आहे तो गुन्हा दाखल जो आहे तो झालेला। यामध्ये मृत्यू जे झालेले आहेत बाळासाहेब सरवदे यांच्यासह जे आहे ते 10 जणांवरती जो आहे तो गुन्हा दाखल झालेला आहे। त्याचबरोबर या संदर्भातली चौकशी जी आहे ती आता पोलिसांकडून होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात कशा पद्धतीची कारवाई जी आहे ते पोलीस करतात याकडे देखील जे आहे ते सर्व लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।